लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींना 4500 रुपये मिळणार आहेत। 3 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींना एकत्र मिळणार आहेत। महिला आणि बालविकास विभागाने ही माहिती दिली आहे। ई-केवायसी प्रक्रियेमुळे खरं तर हे 3 महिन्यांचे पैसे ज्यांचे रखडलेले आहेत त्या सर्व लाडक्या बहिणींना आता 4500 रुपये अर्थातच 3 महिन्यांचे हे एकत्र पैसे मिळणार आहेत। आणि म्हणून आता पण काहीतरी राहिलंय ते 3 महिन्याचे एकदम 4500 रुपये आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या जमा झाले नाही त्यांचे जमा होतील। इकडे काय बाकी राहिलेलं नाही वाटतं दिसत। मिळालेत का? मी आपल्याला एकच सांगतो, आम्ही देखील गरिबी पाहिली आहे। शेतकऱ्याच्या कुटुंबातून माझा जन्म झालेला। किसे पर्याय निवडले गेले होते आणि त्यामुळे महिलांना पैसे मिळणं बंद झालं होतं। त्यामुळे महिलांमध्ये प्रचंड नाराजी होती। आता महिलांसाठी पुन्हा एकदा हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे, कारण वारंवार महिलांनी त्या संदर्भातली मागणी केलेली होती। त्यांच्या या मागणीचीच दखल घेत महिला आणि बालविकास विभागानं आदेश काढून पोर्टल पुन्हा सुरू केले। या निर्णयामुळे लाडक्या बहिणींना मोठा दिलासा मिळालाय। आता 31 मार्च पर्यंत ई-केवायसी दुरुस्ती करता येणार आहे। लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे। लाडक्या बहिणींनो, अखेर तुमचा GR प्रसिद्ध झालेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी करण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्याबाबत महिला आणि बालविकास विभागाचा हा GR आलेला आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आता 4500 रुपये या ठिकाणी सर्व लाडक्या बहिणींचे जे थकीत पैसे आहेत ते देखील भेटणार आहेत। त्यासोबत या ठिकाणी प्रत्यक्ष पडताळणी होऊन ज्या पात्र लाडक्या बहिणी असणार आहेत त्यांचे पैसे म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचे असे मिळून तुम्हाला 4500 रुपये आता भेटू शकतात। मग हे पैसे जे आहेत जानेवारी महिन्याच्या हप्त्यासोबत तुम्हाला येऊ शकतात। तर हा जानेवारी महिन्याचा हप्ता नेमका कधीपर्यंत येऊ शकतो त्याची देखील पुढे माहिती आपण बघणार आहोत। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांनी ई-केवायसी माध्यमातून 31/12/2025 पर्यंत आधार ऑथेंटिकेशनद्वारे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे। परंतु सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी महिलांकडून लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित किंवा या ठिकाणी कंत्राटी कर्मचारी किंवा सरकारी कर्मचारी या ठिकाणी आहेत किंवा नाहीत असे प्रश्न विचारलेले होते। तर हा पर्याय त्यांना निवडताना चुकीचा त्यांच्याकडून पर्याय निवडला गेल्याचं निदर्शनास आलं आहे। त्यामुळे योजनेच्या निकषाच्या अनुषंगाने सदर लाभार्थी महिलांची सखोल तपासणी करून लाभार्थ्यांची पात्रता आणि अपात्रतेची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याबाबत सर्व संबंधित जिल्हाधिकारी यांना या ठिकाणी बघा 20 जानेवारीला कळवण्यात आलेलं होतं। तथापि सदर लाभार्थ्यांची जलद गतीने पडताळणी करण्याकरिता म्हणजेच बघा तुमचे सर्व हप्ते त्यांना द्यायचे आहेत, त्याच्यामुळे ही ई-केवायसी प्रक्रिया जी आहे पुन्हा एकदा पडताळणी करण्याची पूर्ण प्रक्रिया जलद गतीने त्यांना पूर्ण करायची। तर त्यासाठी ऑनलाईन ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी योजनेच्या लाभार्थ्यांकडून क्षेत्रीय कार्यालयाकडून होत होती। त्या अनुषंगाने ऑनलाईन आता ई-केवायसी मध्ये पुन्हा एकदा सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। तर बघा, नवीन ई-केवायसी करता येईल की नाही याच्यामध्ये त्याचा उल्लेख नाही, मात्र जी केवायसी तुम्ही केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सुधारणा करता येणार आहे। तर तुमची ही केवायसी चुकलेली असेल तर लवकरात लवकर फक्त आणि फक्त ladkibhin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरती जाऊनच तुम्हाला केवायसी त्याच्यामध्ये काही चूक असेल तर एडिट करून घ्यायची आहे। 31 मार्च पर्यंत हा तुम्हाला टाइम असणार आहे। तर बघा, याच्यामध्ये हा शासन निर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की पुन्हा एकदा संधी उपलब्ध केली जाणार आहे। यापुढे कोणत्याही परिस्थितीत सुधारणा करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही याची नोंद घ्यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे। आणि स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी देखील याच्यामध्ये त्यांच्या ट्विटरवरती ट्विट करून ही माहिती दिलेली आहे ई-केवायसी बद्दलची। तर हा GR आलेला आहे, लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आलेली आहे। पुन्हा एकदा या ठिकाणी चूक तुम्हाला दुरुस्त करता येणार आहे, जेणेकरून ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत, काही कारणास्तव त्यांच्या केवायसी मध्ये चुका झालेल्या होत्या, त्यानुसार आता तुम्हाला ती सुधारणा करता येणार आहे, जेणेकरून तुमचे एकत्रित सर्व पैसे मग जे थकीत पैसे असतील ते देखील येण्यास मदत होईल। तरच तुम्हाला या ठिकाणी ई-केवायसी मध्ये तुम्ही सुधारणा केल्यानंतर तुम्ही पात्र होणार आहेत, तरच तुम्हाला पैसे या ठिकाणी भेटणार आहेत। तर बघा, महत्त्वाकांक्षी अशी लाडकी बहीण योजनेची या ठिकाणी GR जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे। महिला आणि बालविकास विभागाने हे परिपत्रक काढलेलं आहे। ई-केवायसी पोर्टल शुक्रवारपासून सुरू करण्यात आलेलं आहे। मागच्या काही दिवसापासून ई-केवायसी पोर्टल बंद असल्याने लाडक्या बहिणींचे पैसे थांबले होते। राज्य शासनाच्या महिला आणि बालविकास विभागाने आदेश काढून पोर्टल पुन्हा एकदा सुरू केलेला आहे। यामुळे लाडक्या बहिणींना हा मोठा दिलासा भेटलेला आहे। 31 मार्च पर्यंत तुम्हाला त्यामध्ये सुधारणा करता येणार आहे। तर या परिपत्रकात काय म्हटलेले नेमकं तीच माहिती आपण बघितलेली। 31 मार्च पर्यंत पुन्हा एकदा
एकदा सुधारणा करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. पोर्टलवर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन करून तुमचे किंवा KYCची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्हाला या ठिकाणी ही सुधारणा करता येणार आहे. तर बघा, आता हप्ते रखडलेल्या बहिणींना एकत्रित 4,500 रुपये देखील भेटतील असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा झालेली आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे एकूण तुमचे 4,500 रुपये मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील त्यांच्या प्रचार सभेमध्ये ही घोषणा केलेली होती. राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तांत्रिक कारणामुळे ज्या महिलांचे हप्ते रखडले होते त्यांना आता नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी या 3 महिन्याचे एकूण 4,500 रुपये एकत्रित मिळणार आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या सभेमध्ये मोठी घोषणा केलेली आहे. कारण की KYC त्रुटीमुळे थांबलेले पैसे या ठिकाणी लाडक्या बहिणींना सध्या भेटणार आहेत. अनेक महिलांना KYC मधील प्रक्रियेमध्ये त्रुटीमुळे गेल्या 3 महिन्यापासून योजनेचा लाभ भेटू शकलेला नव्हता. त्याचसोबत बऱ्याच जणांना डिसेंबरपर्यंतचेही पैसे आलेले आहेत. ते आता लाडक्या बहिणी 19वा हप्ता म्हणजे ह्या जानेवारी महिन्याच्या हप्त्याची वाट देखील पाहत आहेत. कारण की जानेवारी महिना पूर्णपणे संपलेला आहे, तरी देखील अजून जानेवारी महिन्याचे पैसे या ठिकाणी आलेले नाहीत. तर जानेवारी महिन्याच्या सोबतच या ठिकाणी त्यांचे बाकी लाडक्या बहिणींचे देखील नोव्हेंबर असेल, डिसेंबर असेल, ह्या 2 महिन्याचे जे थकलेले पैसे आहेत टोटल 3,000 रुपये ते देखील याच्यासोबत भेटू शकतात 19व्या हप्त्यासोबत. तर हा 19वा हप्ता मग कधीपासून वाटपाला सुरुवात होऊ शकते त्याची देखील माहिती पुढे आपण बघणार आहोत. तर बघा, लाभार्थी महिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी होती. यावर स्पष्टीकरण देता स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं की ज्या बहिणींचे पैसे तांत्रिक कारणामुळे थांबले आहेत त्यांना काळजी करण्याची गरज नाही. अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणीचं काम युद्धपातळीवरती सुरू आहे आणि आता ऑनलाईन देखील या ठिकाणी पोर्टलवर ते देखील तुम्हाला आता डायरेक्टली एडिट करता येणार आहे. तर ही प्रक्रिया पूर्ण होताच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 महिन्याचे पैसे जे आहेत ते मग जमा होणार आहेत. तर बघा, कुठल्या लाडक्या बहिणींना 4,500 रुपये भेटतील? लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना 4,500 रुपये दिले जाणार आहेत. 3 महिन्याचे पैसे एकत्रित दिले जाणार आहेत. KYC मध्ये अनेक महिलांची या ठिकाणी चुकीची माहिती आलेली होती. तर या महिलांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. त्यासोबत ऑनलाईन देखील तुम्हाला एडिट करता येणार आहे. अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन देखील पडताळणी करणार आहेत. मात्र आता ऑनलाईन देखील पर्याय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. यातील पात्र महिलांनाच योजनेचा लाभ भेटणार आहे. बघा, अनेक महिलांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता भेटलेला नाही. त्याचसोबत या ठिकाणी काही त्रुटीमुळे त्यांना हे पैसे भेटले नव्हते. दरम्यान प्रत्यक्ष पडताळणीत पात्र ठरलेल्या ज्या लाडक्या बहिणी असतील आता त्यांना 4,500 रुपये भेटतील. परंतु याच्या अगोदर ज्यांना नोव्हेंबर, डिसेंबरचे हप्ते आलेले त्यांना हे 2 हप्ते भेटणार नाहीत. ज्यांना डिसेंबरपर्यंतचे सर्व पैसे आलेले त्यांना फक्त जानेवारीचा 1,500 रुपयाचा हप्ता भेटेल. मागचे 2 हप्ते ज्यांचे राहिलेत त्यांना मात्र या ठिकाणी एकत्रित 3 हप्ते भेटण्याची शक्यता असू शकते. परंतु आता ज्यांना अगोदर पैसे भेटलेले नाहीत ते अपात्र झालेले होते KYC प्रक्रियेमुळे, तर त्या लाडक्या बहिणींना त्यांची KYC दुरुस्ती करून घ्यायची, त्यांना पात्र या ठिकाणी केलं जाईल. त्याच्यानंतरच हे पैसे जे आहेत ते वाटपाला सुरुवात होऊ शकते. तर मग बघा, आता घरोघरी जाऊन ही प्रत्यक्ष पडताळणी होणारच आहे. त्यासोबत आता ऑनलाईन देखील या ठिकाणी तुम्हाला KYC मध्ये एडिट करता येणार आहे. त्यानुसार मग तुमचे संपूर्ण ही प्रक्रिया झाल्यानंतरच तुमचा हा जानेवारी महिन्याचा आणि थकीत जे पैसे आहेत ते राहिलेले पैसे या ठिकाणी देण्याची प्रक्रिया सुरू होऊ शकते. मग नेमकी या ठिकाणी ही प्रक्रिया कधीपासून सुरू होऊ शकते? तर बघा, कधी मिळू शकतो तुम्हाला हा जानेवारीचा हप्ता? जानेवारीच्या हप्त्यासोबतच तुमचे थकीत पैसे देखील दिले जाऊ शकतात. तर बघा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हप्ता मिळण्याची शक्यता जानेवारी महिन्याचा वर्तवली जात होती. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं KYC मध्ये भरपूर साऱ्या चुका झाल्या, लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. लाडक्या बहिणींनी महिला आणि बालविकास विभागाकडे मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी केल्या. त्याच्यामुळेच ही पडताळणी जी आहे प्रक्रिया पुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि KYC मध्ये एडिट करण्याचं ऑप्शन देखील पुन्हा एकदा सुरू झालेले जे की तुम्हाला 31 मार्च पर्यंत आहे. तर ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच आता तुम्हाला हा हप्ता भेटू शकतो. त्याच्यामुळे हा हप्ता तुम्हाला लेट होण्याची शक्यता असू शकते. परंतु फेब्रुवारीच्या एंडिंग पर्यंत तुम्हाला कधीही हे पैसे भेटू शकतात. मग कधी भेटू शकतात? बघा, प्रशासकीय पातळीवरती याच्या अजून हालचाली सुरू नाहीयेत. म्हणजे जानेवारी महिन्याचा हप्ता देण्यासाठी किंवा निधीची तरतुदीचा जो GR असतो तो देखील आलेला नाही. जिल्हा परिषदेचा जो निकाल आहे तो 9 फेब्रुवारीला लागणार आहे. मग त्याच्यानंतरच जानेवारीच्या हप्त्याबाबतची अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यामुळे तुम्हाला 9 तारखेनंतर याच्याबद्दलची हालचाली सुरू होतील. 9 तारखेनंतर तुम्हाला फेब्रुवारीच्या एंडिंगपर्यंत कधीही हे पैसे भेटू शकतात. कारण की बघा, मागच्या डिसेंबर महिन्याचा जो लाभ आहे तुम्हाला
ह्या जानेवारी महिन्यामध्ये मागच्या महिन्यामध्ये भेटलेला होता. तर जानेवारी महिन्याचा लाभ देखील मग तुम्हाला फेब्रुवारीमध्ये भेटणं अपेक्षित आहे. त्याच्यामुळे फेब्रुवारी एंडिंगपर्यंत तुम्हाला कधीही हे पैसे जे आहेत ते वाटप होऊ शकतात. कारण की मागचे 5 ते 7 इन्स्टॉलमेंट जर आपण बघितलं प्रत्येक वेळेस या ठिकाणी लेट होत आहेत. त्या महिन्यामध्ये हे पैसे भेटताना दिसत नाहीत. त्याच्या पुढच्या महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात हे पैसे भेटतात. मात्र आता सध्या ही जी EKYC प्रक्रिया जी आहे, ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरले त्याच्यामुळे त्याची प्रक्रिया चालू आहे. त्याच्यामुळे थोडासा या ठिकाणी हा लेट होऊ शकतो. परंतु प्रत्येक वेळेस या ठिकाणी सरकारने कुठली तरी एक तारीख फिक्स करणं गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणींना 1 तारखेपासून 30 किंवा 31 तारखेपर्यंत वाट पाहावी लागणार नाही. लाडक्या बहिणी पूर्ण महिनाभर वाट पाहतात, मात्र त्या महिन्यामध्ये हे पैसे जमा होत नाहीत. तर पैसे जमा होतात मात्र लेट जमा होतात. त्याच्यामुळे लाडक्या बहिणींची बरीचशी कामं अडखळून पडतात. तर 1 तारीख फिक्स करावी का, तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. जर 1 तारीख फिक्स करावी तुम्हाला वाटत असेल तर सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होईल. तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे, महत्त्वाची माहिती पाहिलेली आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की लाईक करा. पुढील सर्व असेच अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा व जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.